संपूर्णपणे चरित्राचं एक ओझरतं दर्शन का होईना या चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण ठाणेकरांना करून द्यावं आणि त्यातनं काहीतरी प्रत्येकाने बोध घ्यावा, काहीतरी प्रेरणा घ्यावी. हा हेतू असेल तर मला असं वाटतं की त्याचं स्वागतच केलं पाहिजे. आणि मी या निमित्ताने आवाहन करेन की ठाणेकरांनी जास्तीत जास्त प्रमाणात या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना याच्याबद्दल मी बोलणार नाही. आमदार जितेंद्र आव्हाड त्याबद्दल बोलतीलच. परंतु लोकशाहीचे जे 3 स्तंभ आहेत, ज्याला आपण न्याय संस्था म्हणतो, विधी संस्था म्हणतो आणि अर्थात कार्यकर्ते, त्याच्यामुळे एक 4था स्तंभ सुद्धा असतो. तो असतो लोकशाहीचा, तो म्हणजे पत्रकारिता. आणि आज पत्रकार म्हणून मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी. आणि इथे या निमित्तानं विचारांचा एक पुष्प माझ्या परीने मांडण्याची मला एक संधी मिळाली, त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचा आभारी आहे. बाबासाहेब स्वतः मोठे पत्रकार होते. आपल्या सर्वांना माहिती आहे. तुम्ही प्रदर्शन बारकाईने पाहिलं तर त्याचा सुद्धा इथे तुम्हाला उजळता उल्लेख दिसेल. 1920 साली उपनायक नावाचं त्यांनी पहिल्यांदा साध्य केलं. मग 1927 साली त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं एक यत्कालीन काढलं. 28 साली समता नावाचं काढलं. 30 साली जनता काढलं आणि 1926